परिसरामध्ये उद्यापासून वृक्ष लागवड जी आहे ती केली जाणार आहे हरित नाशिकच्या माध्यमातून। या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला जी आहे ती उद्या या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी वृक्ष लागवडी जी आहे ती केली जाणार आहे। मात्र त्यापूर्वी या ठिकाणी नाशिक महापालिकेकडून वृक्ष लागवडीची तयारी जी आहे ती केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मखमलाबाद परिसरामध्ये जवळपास 500 वृक्ष जे आहेत ते लावले जाणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये हे वृक्षरोपण जे आहे ते उद्या होत आहे। खरं तर नाशिकमध्ये असलेल्या तपोवनात साधुग्रामसाठी आणि अन्य विविध कामांसाठी अनेक वृक्ष जे आहेत ते तोडले जाणार आहेत आणि त्याच्या बदल्यात शहरात 15,000 वृक्ष जे आहेत ते लावले जाणार आहेत। मात्र पहिल्या टप्प्यात उद्या वृक्षरोपण जे आहे ते होत आहे आणि 500 वृक्ष जे आहेत ते उद्या या ठिकाणी लावले जाणार आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर शेकडो मजूर जे आहेत ते या वृक्ष लागवडीच्या तयारीसाठी आपल्याला या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर हैदराबादच्या राजमुद्रीवरून इथं आणलेले जे वृक्ष आहेत त्यांच्यासह लाल माती असेल, खत असेल ते देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि आता कामगार जे आहेत जे महापालिकेकडून मार्किंग करून खड्डे खणण्यात आलेले होते त्या परिसरामध्ये वृक्ष लागवडीची तयारी जी आहे ती करत आहेत। जे वृक्ष आहेत या ठिकाणी विविध प्रजातींचे जे वृक्ष आहेत ते आणण्यात आलेले आहेत ते वृक्ष या ठिकाणी ठेवले जात आहेत। सध्या आपण हे कामगार जे आहे या ठिकाणी काम करत असल्याचं पाहायला मिळतोय आणि उद्या या ठिकाणी वृक्ष लागवडीला सुरुवात जी आहे ती उद्यापासून होणार आहे। खरं तर 2,000 वृक्ष हे सध्या नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। 15,000 वृक्षांची लागवड जी आहे ती शहरातील विविध परिसरामध्ये केली जाणार आहे। मात्र त्यापूर्वी पहिल्या टप्प्यात आपल्याला सध्या 500 वृक्ष लागवडीची तयारी जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश ओवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।